आपण बघतोय स्वतः नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार दादाजी भुसे, त्याचबरोबर महानगरपालिकेचे आयुक्त रवींद्र जाधव हे स्वतः जातीने इथे हजर राहून या पुलाखाली या स्वच्छता अभियानासंदर्भात ते स्वतः हातभार लावून कर्मचाऱ्यांना परत मार्गदर्शन करत आहे। आणि त्यांच्या हजेरीमध्ये आपण बघतोय मोठ्या प्रमाणात मोसम नदी स्वच्छता अभियान, ज्याला तिथे एकूण एक दगड काढून टाका। हा एक सला हा मेन आहे। मोठ्या प्रमाणात मोसम नदी पात्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात घाण होती आणि मोसम नदी मोठ्या प्रमाणात इथे अस्वच्छतेने भरलेली होती। परंतु या गोष्टीकडे नागरिकांनी कायम लक्ष वेधले असता त्याचबरोबर अधिकाऱ्यांनी आणि नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी स्वतः नागरिकांच्या भावना लक्षात घेत मोठ्या प्रमाणात या कर्मचारी देखील इथे सर्व आपण बघतोय मोसम नदी स्वच्छता करण्यासाठी आपण बघतोय लांबपर्यंत ही स्वच्छता अभियान सुरू आहे। फार सिव्हिल हॉस्पिटलपासून स्वतः मंत्री महोदय सकाळी इथे हजर राहून आपण बघतोय पार सिव्हिल हॉस्पिटलपासून तर मोसम नदीचा पार त्यानंतर अहिल्याबाई होळकर पूल, मोसम पूल, त्यानंतर आंबेडकर पूल इथे स्वतः मोठ्या प्रमाणात सर्व कर्मचारी, नगरपालिकेचे कर्मचारी, स्वतः आयुक्त रवींद्र जाधव, नामदार दादाजी भुसे यांच्या मार्गदर्शनाखाली इथे स्वच्छता अभियान मोठ्या प्रमाणात सुरू आहे। जल्दी से इधर आओ, एक दोघं जण या। एक मिनिट रुको। अतिशय विचित्र प्रकारची घाण इथे बघायला मिळते आपल्याला। जाधव सर, साहेब थोडं इकडे बघा ना सर, थोडं तिकडे बघा। इंजिनियरवर पण कारवाई करा, नोटीस इश्यू करा, आहे का नाही? म्हणजे ब्रेक केला पण दगडच काढलेलं नाही। आपण बघतोय मोसम नदीतील पाणी अतिशय घाण असं पाणी, एकदम काळं पाणी। हे नदीचं पाणी आहे का गटरीचं पाणी हे समजायला मार्ग नाही, इतकी प्रचंड घाण याच्यात आहे। आणि हे घाण निर्मूलन करण्यासाठी, स्वच्छता करण्यासाठी आज स्वतः पालकमंत्री नामदार दादाजी भुसे, मनपा आयुक्त रवींद्र जाधव आणि सर्व पदाधिकारी, कर्मचारी इथे उपस्थित राहून आज हे स्वच्छता अभियानासाठी इथे आलेले आहेत। आपल्या देशाचे लोकप्रिय पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनी गेल्या 12 जानेवारीला नाशिकच्या प्रभूश्रीराम चंद्रांच्या काळाराम मंदिरामध्ये दर्शन घेत असताना स्वतः त्या ठिकाणी स्वच्छता केली आणि येणाऱ्या 22 तारखेपर्यंत आणि भविष्यातही कायमस्वरूपी स्वच्छतेचा संदेश, आदेश त्यांनी त्या ठिकाणी दिलेले आहेत।
आणि त्याचंच अनुकरण म्हणून आज मालेगाव महानगरपालिकेच्या सर्व प्रशासनाच्या माध्यमातून आणि शिवसेना युवा सेनेच्या माध्यमातून आमच्या मालेगावची पवित्र नदी मोसम त्याचा स्वच्छतेची मोहीम सकाळपासून सुरू झालेली आहे आणि निरंतर ही मोहीम कायमस्वरूपी सुरू राहील. दरवर्षीप्रमाणे या संदर्भातलं एक काम चॅनलिंगचं झालेलं आहे, परंतु ते ज्या प्रमाणात फंक्शनिंग व्हायला पाहिजे त्या पद्धतीने ते होत नाही आणि म्हणून आज आम्ही त्याला कायमस्वरूपी चॅनलिंगचं त्या ठिकाणी निर्णय करतो आहोत. साहेब, आपण बघितलं की नदीची अवस्था खूपच वाईट आहे, तर ज्या संबंधित ठेकेदार ज्यांना याही शहरवासियांना मी विनंती आवाहन करेन, आपण कोणीही आपल्या या पवित्र नदीमध्ये केर कचरा टाकू नये. या नदीचं पवित्र स्वच्छता राहील या दृष्टिकोनातून सर्व नागरिकांना मी विनंती आवाहन करतो. साहेब, या संदर्भात कोणावर काही कारवाई करू शकणार? राबवल्या जात आहेत अयोध्येच्या संपूर्ण नाशिक जिल्ह्यामध्ये जिल्हा प्रशासनाच्या वतीने नाशिक जिल्हा परिषदेच्या वतीने स्वच्छता मोहीम राबवली जाते. साहेब, ही मोसम नदीची जी अवस्था झाली या संदर्भात आपण कोणावर कारवाई करणार? आज आपण स्वतः डोळ्याने बघितलं आणि की मला वाटतं की आताच्या घडीला आपण काय करतो ते महत्त्वाचं आहे. खाली ते रिक्षा गाड्या हळूहळू ती नदी चाललंय पाठीमागे. आपण बघतोय आता हे सकाळपासून ही मोहीम सुरू आहे. अल्लामा इक्बाल पूलवर आता अल्लामा इक्बाल पूलच्या खाली पण आता अधिकारी इथे आहेत. साहेब स्वतः मंत्री महोदय इथे आहेत. सकाळी 6-7 वाजेपासून ते स्वतः आणि आयुक्त आणि इतर सर्व अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या याच्याने हे काम करत आहेत. इथे कंटिन्युअसली हे काम चालू आहे. आपण बघतोय हे अल्लामा इक्बाल पूल. नागरिक वरतून बघताय की नेमकं काय चालू आहे. मंत्री महोदय सकाळी 6 वाजेपासून कंटिन्युअसली आत्ता वाजले साधारणतः 12:30. आपण बघतोय अल्लामा इक्बाल पूल पूर्ण मोसम नदी पात्र स्वच्छ होण्याचा अतिशय घाण परिस्थिती आहे या नदीची. अत्यंत वाईट अशी परिस्थिती. त्याला काय विचारायचं? झालं आता पुढचं बी होऊन गेलं आपण माहिती का? लेवल क्लिअर होईल पण आम्ही करू. ते मोसम नदी पात्रामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात घाण म्हणून नागरिक मोठ्या प्रमाणात नाराज होते आणि नागरिकांनी वारंवार तक्रारी केल्या होत्या. सार्वजनिक नागरिक सुविधा समितीचे रामदास बोरसे यांनी देखील तक्रारी केलेल्या होत्या. आज स्वतः आयुक्त मंत्री महोदय सर्व कर्मचारी इथे हजर राहून हे मोसम नदी पात्रातील हा सगळा कचरा घाण हटवण्याचं काम मोठ्या जोमात सुरू आहे. मोसम नदी स्वच्छता अभियान ज्याला म्हणता येईल आपल्याला. आपण बघतो इथे मोठ्या प्रमाणात सर्व कर्मचारी, ट्रॅक्टर्स, JCB आणि अशा पद्धतीने आता हे मोसम नदीतील घाण काढण्याचं काम सुरू आहे. पण आता हे किती दिवस टिकतं हे बघणं मात्र महत्त्वाचं ठरेल. माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून आणि आपले नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री श्रीयुत दादाजी भुसे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली
मालेगाव शहरामध्ये महास्वच्छता अभियान सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज जी मालेगावची प्रसिद्ध मौसम नदी आहे, या नदीची साफसफाई स्वच्छता याचं काम आजपासून हाती घेण्यात आलेलं आहे. सतत पाणी साचल्यामुळं डासांची उत्पत्ती आणि त्यापासून होणारी रोगराई दूर करण्यासाठी एक विशेष मोहीम अभियान म्हणून मालेगाव महानगरपालिकेतील राबवण्यात येत आहे. यासाठी शहरातील मान्यवर व्यक्तींची सुद्धा मदत झालेली आहे. माननीय पालकमंत्री महोदयांच्या मार्गदर्शनाखाली जे काम चालू झालेलं आहे, यामध्ये आज महानगरपालिकेचे सर्व सफाई कामगार तर आहेच, त्याशिवाय कार्यालयीन कर्मचारी यांचाही सुद्धा यात सहभाग आहे. ज्या 2 एजन्सीज आपल्याकडे साफसफाईच्या आहेत, दिग्विजय एंटरप्राइजेस आणि वॉटरग्लेस, यांचेसुद्धा मनुष्यबळ आणि यंत्रसामग्री आपण यासाठी घेतलेली आहे. आजच्या या अभियानात 4 पोकलॅन मशीन, 10 JCB, 6 ट्रॅक्टर, 6 टिप्पर आणि इतर जे साहित्य आहे ते सर्व आज वापरामध्ये आहे. आणि त्या अनुषंगानं आज बरंच मोठं काम करण्यात आलेलं आहे. तथापि शहरातील संपूर्ण पाणी नदीतील वाहून जाईल, पाणी वाहतं होईल आणि सर्व घाण दूर करून एकच मधोमध नाला ज्यातून पूर्ण पाणी बाहेर पडेल अशी व्यवस्था करेपर्यंत हे अभियान चालू राहणार आहे. की जो ट्रेंच राहील त्यातून पाणी जाईल, त्याच्या आसपासची जागा त्याचं सपाटीकरण करून एकाच भागातून पाणी वाहील अशा पद्धतीनं नदीला वाहतं करून संपूर्ण नदीची साफसफाई करण्यात येत आहे. साहेब, या अगोदर जे म्हणजे याला जे कारणीभूत आहे या स्वच्छतेला, मग ते ठेकेदार म्हणा किंवा कोणी कर्मचारी म्हणा, यांच्यावर काही आपण कारवाई करणार किंवा कसं? म्हणजे ही नदीची जी दुरावस्था झाली, निश्चितच इथून पुढं किमान अशी वेळ येऊ नये आणि नदी अस्वच्छ होऊ नये यासाठी एकतर महानगरपालिकेतर्फे काही सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील. जसे की पुलाच्या ठिकाणी किंवा इतर महत्त्वाच्या ठिकाणी जिथं नदीचा संबंध येतो तिथं काही डस्टबिन किंवा आमच्या घट्टागाड्या ठेवता येतील का, त्याचा प्रयोग आम्ही करणार आहोत. आणि एवढं करूनही जर तिथले विक्रेते, भाजीवाले असतील, मच्छी मटणवाले असतील, एवढं करूनही जर ते घाण करत असतील तर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई किंवा गुन्हा दाखल करण्याची कारवाईसुद्धा महानगरपालिकेला करावी लागेल, जेणेकरून ही जी स्वच्छता आम्ही करत आहोत ती कायमस्वरूपी टिकली पाहिजे. आणि इथून पुढं नागरिकांनीसुद्धा दक्षता घेतली पाहिजे. महापालिकेकडून सुद्धा अशी दक्षता घेण्यात येईल की प्रत्येक 8 किंवा 15 दिवसाला या संपूर्ण नदीचा साफसफाईचा आढावा घेण्यात येईल, जेणेकरून थोडक्यातच जी अस्वच्छता किंवा घाण झाली असेल ती ताबडतोब जर उचलली तर मोठा प्रश्न निर्माण होणार नाही. त्यामुळे वेळोवेळीसुद्धा आमच्याकडून हे अभियान म्हणून किंवा विशेष मोहीम राबवण्यात येईल. पुन्हा नदी ही अस्वच्छ होणार नाही याची दक्षता आम्ही घेऊ. साहेब, मालेगाव तक्रारी महानगरपालिकेकडे प्राप्त झालेली आहेत आणि याबाबत असा निर्णय झालेला आहे की नवीन एजन्सी नेमणूक करेपर्यंतच त्यांची नियुक्ती राहील आणि त्यानंतर त्यांना त्यांचा कॉन्ट्रॅक्ट बंद करून नवीन एजन्सीची नेमणूक करावी अशा पद्धतीनं निर्णय झालेला आहे. त्याच अनुषंगानं येत्या आठवडाभरात नवीन एजन्सी नेमणूक करण्यासाठीची प्रोसिजर आम्ही चालू करत आहोत. परंतु असं करताना सदरील कंत्राटदाराला महानगरपालिकेची वाहनं वापरावीत आणि त्या अनुषंगानं काही परतावा त्यांनी महानगरपालिकेला द्यावा अशी तरतूद आम्ही ठेवणार आहोत, जेणेकरून जी काही वाहनं आपल्याला स्वच्छ भारत अभियानमध्ये झालेली आहे त्याचा पुरेपूर वापर होईल आणि महानगरपालिकेलाही त्याचं उत्पन्न होईल आणि जी काही कंत्राटाची रक्कम आहे ती त्या पद्धतीनं थोडी कमी होईल. साहेब, नदीच्या काठावर काही दारू पिताना किंवा असं काही आढळतं, त्या संदर्भातही आपण आज कारवाई केल्याचं कळतं. नदी स्वच्छता करत असताना आम्ही जी काही फिरत होतो त्या अनुषंगानं एका ठिकाणी एक देशी दारूचं दुकान सुरू असल्याचं लक्षात आलं. त्या अनुषंगानं सदरील जे लोक आहेत जे अनधिकृतपणे असा व्यवसाय करत असतील त्यांना पोलिसांच्या ताब्यात देण्याबाबत कारवाई करण्यात आली आहे. आणि याबाबत आम्हीसुद्धा महानगरपालिका पोलिसांना पत्र देऊ की असे जे काही व्यवसाय असतील ते बंद करावेत
कारण ते सुद्धा एक समाजाला हानी पोचवत असतात आणि जे काही नियमानुसार आहे त्याच गोष्टी घडल्या पाहिजे. अनधिकृत गोष्टी मग ज्या काय असतील त्याला सर्व प्रशासना, मग पोलीस प्रशासन असेल, महापालिका प्रशासन असेल, त्यांनी त्यांना पायबंद घातला पाहिजे. त्या दृष्टीनं आम्ही परस्पर समन्वयानं दोन्ही विभाग या अशा काही गोष्टी होणार नाहीत याची निश्चितच काळजी घेऊ. ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर जा, प्रबलभूमी ॲप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट